नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्ष असतं माझं या साम टी व्ही डिजिटलच्या मराठी न्यूज मीडियामधल्या पहिल्या आणि कदाचित सध्या एकमेव असलेल्या अशा ओपिनियनेटेड म्हणजे ज्यामध्ये मतं मांडली जातात, इंटरॅक्टिव्ह म्हणजे ज्यामध्ये तुमच्या मतांची दखल घेतली जाते, अशा शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं हा आपला प्रयत्न. जसं मी दरवेळी सांगत असतो की नेहमीच्या बातम्यांबद्दल तर आपण बोलतोच, पण बातमीमध्ये दडलेली बातमी असेल, काहीतरी वेगळा विषय असेल, बातमीच्या पलीकडे काहीतरी भाग असेल, व्यक्ती, संस्था, घटना असतील ज्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. बातमी ज्याची झालीच नाही अशा सुद्धा विषय असू शकतात ज्याबद्दल बोलायची गरज आहे. त्यासाठीच आपला हा मंच म्हणजे लक्ष असतं माझं, जो तुम्ही पाहत असता कार्यक्रम. लक्ष असतं माझ्याच्या माध्यमातून एक प्रकारे जसं पेपरमध्ये संपादकीय पान असतं तसा आपला एक छोटासा ओपिनियन पीस माझा व्यक्त करण्याचा एक छोटासा स्पेस आहे, ज्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद सुद्धा देता. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. तुमच्या मी मतांची दखल तर घेतोच, पण त्यावरती व्यक्त सुद्धा होतो आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा रोजचा संवाद आपल्यामध्ये होतो. किती सुंदर रूप आहे या कम्युनिकेशनच्या माध्यमाचं. तर आजच्या लक्ष असतं माझ्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा मी माझा हा व्हिडिओ शेअर करतो माझ्या स्वतःच्या फेसबुक पेजवरती. मला फक्त 10 सेकंद द्या, व्यक्त व्हा. येस, तर अशा प्रकारे मी हे सेव्ह केलेलं आहे, शेअर केलेलं आहे. आजचा विषय तुम्ही जर का प्रोमो बघितला असेल तर मी स्पष्ट केलेला आहे. परीक्षांची नाटकं बंद करा आणि भरतीसाठीच्या जागांचे लिलाव करा, अधिकृतरित्या लिलाव करा. ज्याची सर्वाधिक बोली त्याच्या पदरी नोकरी. सिंपल. ऑनलाईन ठेवा, खुला आम ठेवा अगदी, आणि किमान लिलाव तरी प्रामाणिकपणे पाडा. म्हणजे त्याच्यात लिलाव सुद्धा करायचे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या ओळखीच्यांची म्हणजे दुसऱ्याचं म्हणजे लिलाव म्हणजे काय, ती टेंडर प्रक्रियाच असते एका प्रकारे. उद्या जर का दुसऱ्याला नीट त्याचा कोट मिळूच दिला नाही आणि पटकन स्वतःच जाहीर करून टाकलं तर असं नका करू. किंवा लिलाव तरी नीट करूयात. आपण काय करूयात, सरळ लिलावची एक अतिशय चांगली सिस्टीम ऑनलाईनची ठेवूयात. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्हाला समजा काय बाबा आरोग्य खात्यामधल्या कळाली गटाच्या अशा जागा आहेत, म्हाडाच्या अशा आहेत वगैरे, सरळ एक पोर्टल असेल, त्यामध्ये नाव नंबर वगैरे सगळं रजिस्टर करायचं, ऑनलाईन असेल आणि प्रत्येकाची बोली आपण मांडलेली ती तिकडे लागलेली आहे, तिकडे ती बोली बघायला मिळते. आपली जी काही बोली आहे ती तिथे लागलेली आहे. आपण जी काही बोली तिकडे मांडलेली आहे. समजा मला आरोग्य भरतीच्या माझ्या पोस्टसाठी मी 10 लाखाची बोली मला लावायची. मी सरळ 10 लाख तिकडे टाकणार. माझ्या नावाला प्रसन्न जोशी यांनी 10 लाखाची बोली लावलेली. आणखी कोणीतरी येईल तो 10 लाख, आणखी 10,000 म्हणेल, 20,000 म्हणेल, काय असेल ते. नीट बोली लागेल दिवसभरामध्ये आणि जेवढ्या जागा असतील त्याच्यानुसार त्या बोलीचं सेक्शन आपल्याला करता येतील आणि विजेता जाहीर करता येईल आणि त्याला नोकरी देता येईल उघडपणे. त्याच्यातून काय फायदे होतील या हे लिलाव करण्याच्या ह्याच्याने नोकरीचे? भ्रष्टाचाराला आळा बसेल. पैसा कमवायचा ना आपल्या सरकारी यंत्रणेला, तर सरकारला पैसा मिळू द्या, एजंटांना नको. एक प्रामाणिक आपण राहूयात. एजंटांना पैसा नको, सरकारला पैसा मिळू द्यात. म्हाडाच्या जागा ओपन झाल्या आहेत, आरोग्य खात्याच्या ओपन झालेल्या आहेत, MIDCच्या ओपन झालेल्या आहेत. ही त्यांची वेबसाईट आहे. या दिवशी लिलाव होणार आहे. सगळ्यांनी त्याच्या आधी फॉर्म भरायचा आहे, अर्ज भरायचा आहे, स्वतःचं नाव रजिस्टर करायचं आहे. मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे तुम्ही त्या लिलावात सहभागी होऊ शकता किंवा तुम्ही तुमची बोली तिकडे पहिली बोली, दुसरी बोली, तिसरी बोली, जास्तीत केवढे बोली तुम्ही लावू शकता ते तिकडे मांडा. आणि त्यानंतर सरळ, मला माहित नाही तिकडे रेट बीट काय चालू आहे ते, पण समजा काय धरून चालू आहे, 5 ते 10 लाखापर्यंत तरी घेत असतील. म्हणजे मला माहितीनुसार विनानुदानित जॉबसाठी सुद्धा शिक्षक बिचारा, त्याला हातात पगार 10-20 हजार येतो, तेवढा पण येतो की नाही मला माहिती नाही, पण 10-15 लाख रुपयाच्या खाली द्यावे लागत नाही, त्याच्या खाली नाही मिळत. तर सरळ 10-15 लाखाची बोली लावायची. ज्याची बोली सर्वाधिक जास्त असेल त्याला ती जागा देऊन टाकायची. उघडपणे आपण भ्रष्टाचार नीट दिमाखात सरकारी तिजोरीमध्ये पैसा घालणारा असा नीट भ्रष्टाचार करूया. म्हणजे भ्रष्टाचार सुद्धा प्रोफेशनली करता आलं पाहिजे, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. दुर्दैवाने प्रॉब्लेम असे की त्याच्यात सुद्धा लफडी होतील. कारण एकदा का ओपन मार्केट केलं आणि जागा आपण दलाल म्हणजे आपण जर का ठरवलं की या जागा आपण टेंडर म्हणजे बोली लावून जर का विकायच्या, त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांच्या बोली लागणारच नाहीत, योग्य वेळी लागणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने लावली असेल की काय कुठली जागा असेल, काय लिपिक वगैरे काही असेल, तर त्याला माझी बोली 10 लाखाची. आता माझी तयारी आहे की लिपिक पदासाठीची या बोलीला मला लावायचे आहेत, मला 12 लाख म्हणायचे किंवा मला 11 लाख म्हणायचे. तर 11 लाख टाकल्यानंतर सिस्टीम माझा आकडा ऍक्सेप्टच नाही करणार. असा खेळ सुद्धा होऊ शकतो. भ्रष्टाचार हा सुद्धा प्रामाणिकपणे करायचा असतो. लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे जसं अंडरवर्ल्ड वगैरे मध्ये म्हणतात की बेईमानी का धंदा आहे लेकिन इसमें ईमानदारी जरुरी आहे. भ्रष्टाचार सुद्धा नैतिकतेने, प्रोफेशनलिझमने करावा लागतो, पण त्याची सुद्धा गॅरंटी नाहीये. एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रातल्या या परीक्षांच्या प्रकरणात बघायला मिळते.
तर मी आतापर्यंत जे बोललो ते एक थोडंसं ज्याला आपण म्हणू जरा वॉर्म अप करण्यासाठी मी जरा हा विषय बोलत होतो. विषय खरा गंभीर आहे, हा हास्यास्पद नाहीये, जोक करण्यासारखा विषय नाहीये. विषय तुम्हा सगळ्या विशेषतः याच्यातले ज्यांनी मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी, आयुष्याशी, वेळेशी, कुटुंबियांशी, त्यांच्या भावनांशी खेळणारा हा विषय आहे. काय झालेलं आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये एक नाही, दोन नाही, तीन ठिकाणी परीक्षांमधले घोळ समोर आलेले आहेत. आरोग्य भरती, म्हाडा आणि आणखी कुठली तरी परीक्षा याच्या बाबतीतले पेपर फुटलेले आहेत, ते पेपर फुटतात. पोलीस भरतीबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, कारण त्या प्रक्रियेतली संस्थाच आताच्या एका घोळामध्ये समोर येत आहे नाव तिचं. MIDCच्या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी कानावर येत आहे, पण मुलांचे आक्षेप आहेत. आरोग्य भरतीच्या बाबतीत तर मला फोन आले होते की सर पेपर फुटलेले, तुम्ही आता सकाळी पेपर तुम्हाला मी देतो, तुम्ही चेक करून घ्या. अशी स्थिती जर का असेल आणि एका नाही, दोन नाही, 3 वेळा सुद्धा जर का या सरकारला हे गैरप्रकार थांबवता येत नसतील तर याच्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात, जे स्पष्ट झालेलंच आहे. परीक्षा परिषदेच्या प्रमुखांना पकडलेले ते आपण बघितलेले. मी आता इकडे जेव्हा बघत होतो या बातमीचे जरा मी थोडे पॉइंटर ठेवले होते. TET पेपर फुटीचे धागेदोरे 2018 पर्यंत पेपर फुटला होता. डिजिटल परीक्षेच्या भानगडी मागच्या सरकारच्या काळात, या कंपन्यांचे पॅनलही त्यांच्या काळात. नवाब मलिकांचे आरोप. पेपर फुटी प्रकरणी बडे अधिकारीच ठरतायत मास्टरमाइंड. आधी सोपेला अटक तर आता परीक्षा विभागाच्या माजी आयुक्त डेरेला अटक. कोण येथे लोक? सरकारी यंत्रणांशी संबंधित आहेत. भाजपचा माजी अध्यक्ष संजय सानपास घोटाळ्याचा सूत्रधार. घोटाळ्यातील रक्कम 5 कोटींहून अधिक, अशा प्रकारचा सुद्धा पॉइंटर आलेला. काही जणांनी ते माझ्या फेसबुकवरती पण टाकलेलं आहे. अशा प्रकारचे जर का दावे चालू असतील तर ही यंत्रणा किती आतपर्यंत सडलेली आहे याची आपल्याला कल्पना आली असेल. माझं एक मत आहे, भ्रष्टाचार सुद्धा करायला हरकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ गुंडगिरी, भाईगिरी, शस्त्रास्त्रांची दलाली किंवा काय आणखी मुद्देमालाचं काय असेल तर ते शस्त्रास्त्रांची दलाली उदाहरणार्थ म्हणूयात. पैसा काढला जातो पण चांगल्या प्रकारची शस्त्र विकली जातात. मी म्हणतो तो दलाल सुद्धा परवडला. या प्रकरणामधला राग आणणारा कुठला भाग आहे माहिती आहे तुम्हाला? याच्यातला राग आणणारा हा भाग आहे की तुम्ही एका माणसाशी भ्रष्टाचार करा, त्याची वस्तू द्या, तुम्ही मोकळे व्हा. तुम्ही या सिस्टीममध्ये शेकडो हजारो लोकांचा वेळ, त्यांचे कष्ट वाया घालवताय. ती सगळी मुलं की ज्यांनी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र बघितली नाही, झोप बघितली नाही आणि अभ्यास केला, त्या सगळ्यांच्या डोळ्यात आशा असते की ही परीक्षा दिल्यानंतर, आणि कोणी विचार करा, अनेकांनी विचार केला अरे काय पेपर सोपा गेलेला आहे, आपल्याला फार छान पद्धतीने आपण दिलेला आहे. या सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवता. ते, त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, या सगळ्यांनी काही महिने जोपासलेलं स्वप्न तुम्ही त्या व्यवहारातून उद्ध्वस्त करत असता. तुम्ही विश्वास तोडत असता त्या मुलांच्या मनामध्ये या परीक्षेच्या यंत्रणेबद्दल. आणि हे परीक्षा दरवेळी पुढे ढकलली जाते. आपला चान्स गेला, कोणाला तरी नोकरी लागली. आता तर अशी प्रकरणं पुढे आलेली आहेत की यापूर्वीच्या म्हणजे विविध प्रकारच्या सरकारी भरती किंवा शिक्षक भरती किंवा तत्सम ज्या कुठल्या भरती असतात त्याच्यात सुद्धा घोळ अनेक जण ते अनव्हेरिफाईड असल्यामुळे मी त्याचे उल्लेख करत नाहीये. लोक म्हणतात त्याची पण चौकशी करा. त्या सगळ्यात भ्रष्टाचार झालेले आहेत. पैसे दाबून जागा भरल्या गेलेल्या आहेत. कुठे पेपर फुटले होते, कुठे इंटरव्ह्यू पॅनल मॅनेज केलं होतं, कुठे या ना मार्गाने त्या मार्गाने जर का विकलं गेलं असेल. हा भ्रष्टाचार माझ्यासाठी तस्करी करणाऱ्या तस्करापेक्षा सुद्धा घृणास्पद भ्रष्टाचार आहे. कोणीतरी सोन्याची तस्करी करतं, माल विकतं, जास्तीचा पैसा घेतं, काय असेल ते करतं, विषय संपतो. तो इतरांच्या आयुष्याशी खेळ खेळत नाही, इतरांच्या भावनांशी खेळ खेळत नाहीये. माझ्या मते कसाबचे साथीदार आणि कसाब यांच्याबद्दल आपल्या मनात जेवढी चीड असू शकते, असली तर थोडी त्याच्यापेक्षा जास्त चीड या सेटिंग बाजांबद्दल असली पाहिजे. कारण त्यांनी, लक्षात घ्या, त्यांनी स्टँड अलोन कुठली गोष्ट आहे बघा, भ्रष्टाचार सरकारी पातळीला असतो, सगळीकडे असतो. एखादं कंत्राट मिळवायचं, काहीतरी कचरा साफ करायचा असेल, कशाचा असेल, किंवा रस्त्यामधल्या कॉन्क्रीटच्या बद्दलचं, रस्त्याच्या टेंडर बद्दलचं असेल, तेही भ्रष्टाचार असतात. लाखो हजारो मुलांच्या भावनांशी त्यात खेळ खेळला जात नाहीये. त्या एका परीक्षेसाठी अनेक मुलं, अनेक परिवार आपला वेळ देत असतात, कष्ट देत असतात, पैसा मोजून ती मुलं मुली शहरात येऊन अभ्यास करत असतात. या सगळ्यांच्या स्वप्नांवरती पाणी फेरलं जातं जेव्हा हे असले भ्रष्टाचार घडतात. आणि म्हणून हा भ्रष्टाचार इतर कुठल्याही भ्रष्टाचारापेक्षा जास्त गंभीर, धोकादायक चीड आणणार आहे. ज्यासाठी या भ्रष्टाचारांवरती कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे. कठोरातली कठोर म्हणजे शेवटी आपल्याकडे IPC मध्ये जेवढे काही कलम दिलेले आहेत त्यानुसारच कारवाई होणार आहे. यातला आणखी एक भाग तुम्हाला माहिती आहे, हे भ्रष्टाचारी तर दोषी आहेतच, पण ही जी मुलं आहेत ज्यांच्यापर्यंत हे भ्रष्टाचारी पोहोचतात आणि ती मुलं सेटिंग करतात आणि या पेपर पदरात पाडून घेतात, प्रश्नपत्रिका फोडतात वगैरे, या मुलांना काहीच वाटत नाहीये की आपल्याच वयातली असंख्य मुलं या क्षणी, तो जे काही पेपरचा दिवस असेल तेव्हा अभ्यास करून या परीक्षेला बसली असतील
आपण नुसता पेपर फोडत नाही, आपण त्यांची नोकरी खातोय, आपण त्यांची नोकरी हिरावतोय. कुणीतरी एक मुलगा कुठल्या तरी गावातला असेल, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, आणि त्यांची नोकरी आपण हिरावून घेतोय, खातोय, ह्याचं भान त्या मुलांना राहत नाही. त्यांना 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 असं अस्वस्थता वाटत नाही की आपण कोणाची तरी संधी चोरलेली आहे. आयुष्यभर आपण चोरीची भाकरी मोडणार आहोत. आपण आयुष्यभर एका चोरीने, एका अन्यायानं, एका गुन्ह्यानं बरबटलेली नोकरी आपण रोज भोगतोय आणि त्या नोकरीवरनं आपण पुढे संसार करणार आहोत, पोरंबाळं असणार आहे. त्या सगळ्यांना आपण जे खायला घालणार आहोत ते आपल्या एका चोरीचं, गुन्ह्याचं, अन्यायाचं खाणं आहे. हे त्यांना पटत नाही, हे त्यांच्या डोक्यात येत नाही. मला प्रश्न पडतो, त्यांना हे सुचत नाही. आणि माझा प्रश्न असा, या सरकारला सुद्धा प्रश्न आहे की एक अनुभव आल्यानंतर आणि त्याच्याबद्दलची सुद्धा ज्या गोष्टी कानावर येत आहेत आणि केवळ पुरावा नसल्यामुळे मी सांगू शकत नाहीयेत, यातल्या अनेक गोष्टींची कल्पना उच्च पदस्थांना होती. एखादी ब्लॅक लिस्टेड किंवा इतर राज्यांमध्ये ज्याबद्दल चौकशी सुरू आहे, ती संस्था कशी काय आपल्याकडे एम्पॅनल केली जाऊ शकते, मागच्या दराने एम्पॅनल केली जाऊ शकते, हा विचार आपल्या मनात येत नाही. आणि एकातून धडा, बरं त्याच्या सुद्धा दोनदा धडे मिळाले. आरोग्य भरतीच्या बाबतीतले पहिल्यांदा धडा मिळाला, तरी सुद्धा पुन्हा दुसऱ्यांदा आपल्याला परत धडा शिकावा लागला. त्याच्यानंतर पुढची परीक्षा, मग आणखी पुढची परीक्षा. आता काय पोलीस भरतीबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि आताची म्हाडाच्या बद्दल सुद्धा काय झालं ते आपण समोर बघितलेलं आहे. हे सगळं होत असताना सरकारी यंत्रणांचं याच्यावरती नियंत्रण का नाहीये? जितेंद्र आव्हाडांनी त्याबद्दल डोळ्यात पाणी आणून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या मुलांचं गेलं ना, त्याच्याबद्दल त्यांनी आता मार्ग काढलेला आहे की आता त्यांच्या फिया परत त्यांना केल्या जातील आणि पुढच्या परीक्षेसाठी प्रवेश शुल्क घेता येणार नाहीये. हा अर्धा भाग आहे. तुम्ही जर का विद्यार्थी असाल या परीक्षांचे, तर मी सांगतो ते अतिशय डोकं ठिकाणावर ठेवून ऐका. तुम्ही जेव्हा ही पैसे देत असता, ते परीक्षेचं शुल्क असतं. म्हणजे परीक्षा नावाच्या यंत्रणेची सेवा तुम्ही घेत असता, त्यासाठीचं शुल्क देत असता. तुम्ही त्या परीक्षेचे ग्राहक आहात आणि ग्राहक न्यायालयात जर का तुम्ही या गोष्टींना चॅलेंज केला, तर तुम्हाला भरकम भरपाई मिळू शकते, आर्थिक भरपाई मिळू शकते. तुम्ही परीक्षा देताय, त्याचं शुल्क भरून देताय, फुकट देत नाही आहात. शुल्क कशासाठी भरलंय? कारण या परीक्षेचा पेपर आहे, ते तपासणीचा कोणीतरी तपासणार आहे, ती यंत्रणा राबावी लागणार आहे. म्हणजे एका सेवेचं शुल्क तुम्ही दिलं, म्हणजे तुम्ही त्या सेवेची संधी विकत घेतलेली आहे. त्या अर्थानं तुम्ही ग्राहक आहात आणि ग्राहकाची फसवणूक झाल्यामुळे तुम्हाला झालेल्या मनस्तापापोटी या सरकारनं तुम्हाला भरपाई दिली पाहिजे, ग्राहक कायद्यांच्या अन्वये, ग्राहक संरक्षण कायद्याच्या अन्वये. मला माहित नाही, जर का हा विषय तुम्ही त्या दिशेने पुढे नेला, तर तुम्हाला केवळ पुढचा पेपर फुकटात, पुढचा पेपर विनाशुल्क ही फसवणूक ठरेल. तुम्हाला भरपाई मिळाली पाहिजे यासाठी. प्रश्न पैशाचा नाहीये, भरपाईचा नाहीये. प्रश्न असा, या सगळ्या हजारो मुलांच्या डोळ्यातलं स्वप्न फुटलेलं आहे. त्यांनी काय करायचं आणि यापुढच्या परीक्षांवरती विश्वास कसा ठेवायचा? आणि म्हणूनच साम टीव्हीनं स्वप्नील लोणकर पासून त्याच्यानंतरच्या प्रत्येक परीक्षांच्या वेळी हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे. सरकारी परीक्षा, जर का सरकारी जागा असेल तर परीक्षा सरकारी हवी. सरकारी जर का मुद्दा असेल तर परीक्षा सरकारी हवी. सरकारकडूनच त्या परीक्षेचे पेपर झाले पाहिजेत, सेट झाले पाहिजेत आणि कंडक्ट केले पाहिजेत. आपल्याकडे एमपीएससी, मला कल्पना एमपीएससी राजपत्रित पदांसाठी किंवा वरिष्ठ पदांसाठीच्या परीक्षा घेते. पण आपण एखादा स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्टेट ज्युनियर स्टाफ सिलेक्शन कमिशन तयार नाही करू शकत? जर का या ठिकाणी अक्षरशः भ्रष्टाचाराचं कुरण तयार होत असेल, तर ही आपली जबाबदारी नाही का की आपण त्याची वेगळी यंत्रणा करायची? या मुलांचं म्हणणं काय, एमपीएससी कडनं परीक्षा घेण्यात यावी. मला कल्पना आहे एमपीएससी परीक्षा घेऊ शकत नाही, कारण एमपीएससीचा कॅटेगरीज वेगळी आहे. ती राजपत्रित आणि क्लास 1 किंवा तत्सम वरिष्ठ पदांसाठी घेते. पण आपण एखादं ज्युनियर क्लास स्टाफ सिलेक्शन कमिशन तयार करू शकतो राज्यांतर्गत, एक वेगळं महामंडळ करू शकतो. काय हरकत आहे? खर्च होईल, हरकत नाही, पण विश्वास तर असेल. लक्षात घ्या, एमपीएससी बद्दलच्या कधी कधी टाइम टेबल पाळलं जात नाही, त्याबद्दल मुलं सुद्धा कावतात, त्रागा करतात, चीड व्यक्त करतात. पण एमपीएससी कडून त्यांना आशा आहे आणि हे मी त्या मुलांशी बोललेलो आहे, त्यांच्यात गेलेलो आहे. त्यासाठीची एमपीएससी परिषद आम्ही भरवलेली आहे. त्यातून आम्हाला कळलेलं आहे एमपीएससी बद्दलच्या अडचणी असतील, पण त्या अडचणी आहेत, ते गैरप्रकार नाही आहेत, तो भ्रष्टाचार नाही, आणि ती विश्वासार्हता जी एमपीएससी कडे आहे ती कोणाकडेच नाहीये. आणि आपण आता 3 वेळा आपल्याला फटके बसलेले आहेत की खासगी संस्थांना दिल्यानंतर ते या परीक्षांचं कसं मातेरे करतात. तिकडे खासगी यंत्रणा आहे म्हटल्यानंतर खासगी हितसंबंध येणारच. ज्या सिस्टीमकडे तुमचे प्रश्नपत्रिका येते आणि ती उत्तरपत्रिका त्याची टॅली सुद्धा करायची क्षमता येते, ते भ्रष्टाचार करणार नाहीत, हा बाळबोधपणा आहे. हा म्हणजे तुम्ही फारच निरागस आहात किंवा नंदनवनात आहात असंच मानणार आहे. आणि म्हणून
आज या विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान पाहता जर का आपल्याला हेच होऊ द्यायचं असेल आणि यापुढे जर का पुन्हा एकदा खासगी कंपन्यांकडेच कंत्राट जाणार असेल परीक्षा घेण्याचा, तर मग आपण सरळ जागांचे लिलाव जाहीर करूयात. आणि मी तर धाडसी विधान करतो, मी म्हणतो काय हरकत आहे, एमपीसी सुद्धा बरखास्त करूयात, कलेक्टरचे पण लावू देत, डेप्युटी कलेक्टरसाठीचे सुद्धा लावूयात, काय हरकत आहे. डेप्युटी कलेक्टर, पीएसआय, एसटी असिस्टंट सगळ्यांसाठी आपण एकदाच लावूयात, लिलाव लावूयात. ज्याचा जेवढा पैसा त्यांनी ते करावं. पैसा शासकीय राजकोषामध्ये जमा करून टाका, सगळा पैसा शासनाला मिळेल, काहीतरी पैसा तरी निघून दे त्यामध्ये, जर का हेच व्हायचं असेल तर. या परिस्थितीमुळे जर का ही मुलं हिंसक झाली, या मुलांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं आणि एक प्रकार, दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत. एक स्वप्नील लोणकरचं होतं, त्यानंतर मध्यंतरी एका मुलानं आत्महत्या केली. अर्थात त्याच्यातल्या आत्महत्येचं तो स्पर्धा परीक्षेला जरी बसला असला तरी त्याने निराश होऊन आत्महत्या केली. आता त्याची पूर्ण कारण आपल्याला माहित नाहीये. पण आजच्या या धगधगत्या काळामध्ये जर काही मुलं असला निर्णय घ्यायला लागली, वेड्यासारखं जर का वागू लागली, आणि मी प्रेमाने म्हणतो वेड्यासारखं म्हणजे आत्महत्या करणं वगैरे किंवा अन्य काही गोष्टी, याला जबाबदार कोण आहे? आपल्याला परिस्थिती अशीच धगधगत ठेवायची आहे? मागच्या वेळी सुद्धा जेव्हा आरोग्य भरतीचं हे सगळं प्रकरण समोर आलं होतं किंवा आताच्या परीक्षांमधला सुद्धा घोळ समोर आला होता, साम टीव्हीने मागणी केली होती अधिवेशनामध्ये परीक्षांबद्दल चर्चा घ्या. मी साम टीव्ही तर्फे आता सुद्धा ही मागणी करतो, अधिवेशनाचा एक दिवस, तास नव्हे, एक दिवस परीक्षांची पुनर्रचना, परीक्षांसाठी वेगळं मंडळ किंवा तत्सम संस्थेची स्थापना, आतापर्यंतच्या परीक्षात असलेल्या दोषींबद्दल कडक कारवाईसाठी शासनाने याबद्दल भूमिका मांडण्यासाठी आग्रह धरला जावा, ही मी मागणी इथे करतोय. मी एक छोटीशी विनंती करतोय. अन्यथा त्या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आहे? नेहमीचेच एकमेकांचे टोलवाटोलवी होणार आणि एकमेकांना आरोप प्रत्यारोप केले जाणार आहेत. महत्वाचे प्रश्न अनेक आहेत. आरक्षणाचे प्रश्न आहेत, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आहे, पण या सगळ्या जाती समूहातल्या तरुणांचा एक विषय जर का आत्ताचा ताजा असेल आणि मोठा असेल तर तो या भरती प्रक्रियेबद्दलचा आहे. आणि त्यासाठी या अधिवेशनामध्ये किमान एक दिवस दिला जावा. यासाठी सत्ताधाऱ्यांनी, ज्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री, अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, दोन्हीकडच्यांनी याबद्दल किमान एकमत होऊन एक दिवस या चर्चेसाठी द्यावा. याबद्दलचा नेमका मुद्दा सरकारचा काय तो पुढे आला पाहिजे. आपण प्रायव्हेट कंपन्या या परीक्षांमधून एलिमिनेट करू शकतो का, याबद्दल खोल्या दिल्याने चर्चा झाली पाहिजे. आणि जर का याबद्दल सरकार आणि सत्ताधारी आणि विरोधक बोलणार नसतील तर तुमचं या बाबतीत काहीतरी साटलोटा आहे असा संशय इतरांच्या मनात तयार होऊ शकतो. तो होऊ नये यासाठीच तुम्ही विधिमंडळात आजच्या या सुरू होत असलेल्या अधिवेशनात चर्चा घ्यावी, या मागणीसह या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. नेहमीप्रमाणे मी आपल्या काही कमेंट्स सुद्धा घेणार आहेत. भरपूर कमेंट्स आलेले आहेत आज. तर माईक इकडे लावतो कारण मला मोबाईल चेक करावा लागणार आहे. आय होप माझा आवाज ऐकायला येत असेल. 27 कमेंट्स आले. 2 प्रोमो मी टाकले होते, त्या कमेंट्स मी घेतोय. वैभव काकडे म्हणतात, सर्व संपत्ती शासन जमा करावी आणि 3 वर्षात सर्व पात्र उमेदवारांची चौकशी करावी, कारण एजंट करोडपती असेल तर बाकीचे 16 हुशार आणि वशिला नसलेला उमेदवार तिकडे जाईल. बीड जिल्ह्यातून अनेक जीप शिक्षक, हिवतापाचे विभागाचे कर्मचारी, सब एजंट मोबाईल स्विच ऑफ करून फरार झालेले, त्यांच्या कमाई आणि प्रॉपर्टी सील करा वगैरे म्हटलेलं आहे. श्रीप्रसाद जोशी यांनी म्हटलेलं आहे, या गरीब सज्जन आणि शासकीय कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यापेक्षा मुळात हे जे वाम मार्गाने परीक्षा पास होण्याची इच्छा धरून पैसे द्यायला तयार आहे त्या विद्यार्थ्यांना दुप्पट शिक्षा करायला हवी, असाही मुद्दा पुढे आलेला आहे. अंकुश वनारसे पाटील म्हणतात, प्रसन्न काही फरक पडणार नाही असले प्रोग्राम घेऊन. या राजकारणी लोकांच्या सगळ्या गोष्टींमध्ये हप्ते असतात, थोडा आवाज होईल सगळे विसरून जातील. मुळात समाज भ्रष्ट झालाय. 99% लोकांना फक्त भ्रष्टाचार करण्याची संधी नाही मिळाली म्हणून ते भ्रष्टाचाराला विरोध करत असतात. यात एकच उपाय सध्या तरी मला दिसतो की मुलांनी उगाच सरकारी नोकरीच्या मागे न लागता चांगलं शिक्षण घ्यावं आणि व्यवसाय किंवा प्रायव्हेटमध्ये नोकरी करावी, असे मुद्दे अंकुश यांनी मांडलेले आहेत. माधव दांगडे असं म्हणतात, माधव दांगडे, आरोग्य भरती म्हाडाची परीक्षा अजून बऱ्याच परीक्षांमध्ये ज्या व्यक्तींनी पेपर फोडले आणि करोडो रुपये माया जमवली, सरकारला विनंती आहे की यामध्ये समाविष्ट सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, त्यांच्यावर मोकासारखा कायदा लावला जावा, कायद्याचा हात उगारला जावा. शिवाजी गावडे म्हणतात, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्या पदासाठी निवड प्रक्रिया राबवते ती पदं वगळता इतर सर्व पदाच्या निवडीकरता या आयोगाच्या नियंत्रणाखाली अशाच प्रकारची दुसरी एक मिनी आयोग किंवा समकक्ष यंत्रणा राबवावी.
गावडेजी, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर मी अशाच प्रकारचं मत मांडलेलं आहे की असं ज्युनियर स्टाफ सिलेक्शन कमिशन महाराष्ट्र कनिष्ठ किंवा कनिष्ठ दुय्यम कर्मचारी भरती महामंडळ भरती आयोग तत्सम, मला शब्द काही वेगळा असू शकतो, असा स्थापन केला जावा, ही मागणी अगदी बरोबर आहे. यासाठी तुम्ही जर का विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी असाल तर तुम्ही मागणी केली पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एमपीएससी ही परीक्षा कंडक्ट करणार नाही, कारण त्यांच्याकडे आधीच त्यांना सेक्शन देण्यात आलेलं आहे. या ज्या ज्युनियर क्लास सी डी किंवा तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया आहेत, यासाठीचं वेगळं महामंडळ लागेल. त्यात काही अडचणी सुद्धा आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाचे गरजा वेगळ्या आहेत, आरोग्य खात्याच्या वेगळ्या आहेत, आणखी कोणाच्या वेगळ्या आहेत. यासाठी एक सामायिक यंत्रणा असावी का, हाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो. पण यासाठीच येत्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी आपण सगळ्यांनी लावून धरली पाहिजे. अक्षय गटोळे म्हणतात, आता फक्त एकमेव पर्याय एमपीएससी मार्फत. मंगेश पवार म्हणतात, सरकारी खात्यात वशिलेबाजी होऊनच नोकरी मिळते असं तेही म्हणतात. अभय थोरात यांनी माझ्याही पुढे 2 पावलं जाऊन म्हटलेले आहे, मग मंत्रिमंडळ तरी का हवं, त्याचा लिलाव करा. तसं पण सरकार आहे पण शासन नाही. 45 दिवस झाले सीएम विधानसभेत किंवा मंत्रालयात आलेच नाही, अशी त्यांनी टिप्पणी केलेली आहे. मी आणखी सुद्धा काही कमेंट्स आल्या त्याही घेतोय. 70 कमेंट्स आहेत माझ्या दुसऱ्या एका प्रोमोला. बजरंग निंबाळकर म्हणतायत, शॉर्टकट आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांमुळे चांगलं स्किल असणाऱ्या युवकांना याचा तोटा होतोय, हा राक्षस सर्वत्र पसरलेला आहे. अमोल सदामध्ये यांनी म्हटलेले 72,000 मेगा भरती कधी, असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. रमेश पोकळे यांनी म्हटले, महत्वपूर्ण सूचना केली आहे, आघाडी शासनाला भरमसाठ महसूल चांगल्या पद्धतीने जमा करण्यासाठीचा नवीन मार्ग आपण सांगितलेला आहे. मी काही बाबतीत सिरियस पण आहे, काय हरकत आहे जर काय भ्रष्टाचार करायचाच असेल. नाहीतरी मध्ये मध्ये चर्चा होते ना, जुगार लिगलाइज करा, बेटिंग लिगलाइज करा. तर मग एकदा करायचं असेल तर सगळ्या एमपीसीच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या जागा असो किंवा या असो, एकदा लिलावच सुरू करा. ज्याचा जेवढा पैसा त्याला तेवढ्या जागा मिळणार. स्पॉट बुकिंग वगैरे पण सुरू करा, क्लब बुकिंग पण सुरू करा, एकावरती एक फ्री करा, काय वाटेल ते करा. जर का तुम्ही एकदम एक्सेप्शनली 50 लाख दिले एखाद्या पोस्टसाठी, तर एखादी दुसरी ज्युनियर पोस्ट फ्री मध्ये पण देता येईल की जी त्या माणसाला दुसऱ्या माणसाला विकता येईल. काही करता येतील आपल्याला. एकदा पैसाच कमवायचा आहे तर किमान शासनाच्या तिजोरीत पैसा जाऊ दे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. रेवती जोशी यांनी मुद्दा मांडलेला आहे की महापोर्टल बंद केल्याचा परिणाम आहे, अनेकांनी त्याला सहमती दिलेली आहे. शशिकांत दाभाडे म्हणतात की यासाठीच त्यांना महापोर्टल नको होतं. महापोर्टलचा पण यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो की अशी यंत्रणा अधिक ऑटोमॅटिक आणि खासगी हस्तक्षेपाच्या विना असू शकते का, वेगळा मुद्दा आहे. महारुद्र हिंगमिरे यांनी पण म्हटलेले आहे, मुलं अभ्यास करून 4-5 वर्ष अभ्यास करून हे परीक्षा देत असतात, पण सरकार पैसे घेऊन, हे सरकार असे पैसे घेऊन भरतीमध्ये घोळ करतात आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. बरोबर आहे मुद्दा. रोशन भामरे यांनी म्हटलेले, टीईटी सुरू झाल्यापासून हे रॅकेट सुरू आहे, सर्व बोगस विद्यार्थ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हा अगदी मोठा मुद्दा आहे. त्या विद्यार्थ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि मी आज बातमी वाचली की या विद्यार्थ्यांना सरकारने अपील केलेलं की मी स्वतःहून पोलिसांना माहिती द्या, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल. पण या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली पाहिजे. याच्यातले फार मोठे दोषी ते आहेत. पैसा खाणारे तर दोषी आहेत, पण तुम्ही पैसे देऊन जर का जागा मिळवत असाल तर तुम्ही इतरांची स्वप्न मारताय आणि तुम्ही स्वतः काय करणार आहात? त्या जागांवरती जाऊन तुम्ही काय प्रामाणिकपणे काम करणार आहात? त्यामुळे हा मुद्दा बरोबर आहे. हिमांशु मोहितेंनी पण हा मुद्दा त्यांना व्हेरी ट्रू असं त्यांनी म्हटलेलं आहे. दिनेश महाजन यांची कमेंट आहे, हरी लंघे यांची कमेंट आहे, हितेश दोर्लीकर यांची कमेंट आहे, आदिनाथ कल्याणकर पाटील आहेत, अक्षय गटोळे आहेत, नागेश कदम पाटील आहेत, आदिनाथ कल्याणकर पाटील, अनेकांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. विक्रांत पडवळ पाटील, धीरज गोडके, शशिकांत दाभाडे, सुनील सुतार, दीपक ककुस्ते पाटील, रवी गाडेकर पाटील, अनेकांनी खूप चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. काही जणांनी समर्थन दिलेले, काही जणांनी योग्य मुद्दा मांडला म्हणून म्हटलेले. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. अनुराग आहे, सूरज सिंग चौहान आहेत, अमोल जायभाय आहेत, हेमंत जाधव आहेत,
अवधूत पावटेकर, निखिल काशीत पाटील, संतोष कानडे, अजित चंद्रकला, सूर्याजी जगताप, गौरव कालेबाग, संतोष पवार, शिवानंद वाघ, आय गेस हे बऱ्यापैकी मी कमेंट्स घेतलेल्या आहेत. काही जण ज्या त्याच कमेंट होत्या त्यांची मी नावं घेतलेली आहेत, पण त्यांच्या मुद्द्यांबद्दल मला सहानुभूती आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही याबद्दल तुमच्या पातळीला आवाज उठवाल. अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे ही सामूहिक मागणी आहे, आम्ही ती लावून धरलेली आहे. आशा आहे सरकार, विरोधी पक्ष याची गंभीर दखल घेतील. आजचा हा लक्ष असतं माझाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. मी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. यूट्यूबवर आमचा चॅनल आहे साम टीव्ही, सबस्क्राईब करा. आमची वेबसाईट आहे samtv.com, ती जरूर पहा डेस्कटॉपवरती तुमच्या, आणि आमचं ॲप आहे ते मोबाईलवर डाउनलोड करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज वेगवान, विश्वसनीय आणि विविध बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे.